मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर शिव महापुराण भरपूर काही कमेंट्स आलेले आहे शिव महापुराणावर, आणि बरेच काही ज्यांना आवडत आहे त्यांना ते पुराणं ऐकत आहे। तर बऱ्याच काही जणांची हीच कमेंट्स आहे की ताई, तुमच्या आवाजामध्ये आता आम्हाला सवय झाली आहे, तर तुमच्याच आवाजाने आम्ही सर्व पुराणं ऐकत आहे। तुमचा आवाज खूप छान आहे, म्हणून सगळे पुराणं तुमच्या आवाजातच ऐकायला आता आवडतात आम्हाला, आणि कोणत्याही कथा तुमच्या आवाजातच ऐकायची आम्हाला सवय झालेली आहे। तर अशा कमेंट्स आलेल्या आहेत, तर धन्यवाद खूप खूप मनापासून। सांगोला, गाव सांगोला, नाव सुरेखाबाई, आणि भरपूर काही असे नावं आहेत, तर 5-7 मिनटं चालले जातात। तर धन्यवाद, थँक्स अशाच कमेंट्स करण्यासाठी, माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आपण श्रीमद भागवत पुराण आपलं बरंच काही झालं, आता किंचित म्हणजे 25% आता बाकी आहे, 75% आपण ऐकून घेतलेलं आहे। तर आज नवीन स्कंद सुरू होत आहे, माहिती आहे ना कितवा स्कंद आहे, कितवा आहे, 10वा। तर आपण 9 स्कंद खूप छान प्रतीने, खूप छान रीतीने आपण श्रवण केले सर्वांनी, आणि खूप मोठे पुण्य पण करून घेतले। काही मागच्या जन्माचे, पुढच्या जन्माचे, 7 जन्माचे काही पाप असतील तर त्याच्यातून आपण ऋणमुक्त झालेलो आहोत, असं तर मला वाटत आहे। आणि घरात पण खूप घवघव आणि प्रसन्नता वाटते। ज्यांनी ज्यांनी पुराणं ऐकत आहे त्यांना खरंच मनाला, आत्मा त्यांचा शुद्ध झाला असेल, सर्व पापांपासून आत्मा मुक्त होतो आणि आत्मा शुद्ध होतो, आणि आत्म्यामध्ये जर भाव जागृत झाला म्हणजे भगवंताचा वास आपल्या आत्म्यामध्ये झाला असे समजावे। तर आता आपण पुराणाला सुरुवात करूया। त्या अगोदर जर कोणी नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, आणि प्रत्येकाने 5-5, 10-10 जणांना, 11 जणांना त्यांना पण पुढे सांगा, शेअर करा, तेवढंच पुण्य तुम्हाला मिळेल। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शू सर्वदा। श्री गणेशाय नमः। सरस्वती नमः। गुरुदेवतोभ्यो नमः। कुलदेवताय नमः। ओम शांताकाश, ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिर्भयानज्ञं वंदे विष्णु भवभैर सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय। कोल्हापुर महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। तर आज मला 4 वाजून गेले संध्याकाळचे, घरातलेच कामं आटपत पण म्हटलं अर्धा घंटा का असे ना, पण तेवढंच आपलं 30 मिनिटाचं पण श्रवण झालं तरी भरपूर आहे। कारण संध्याकाळी दशामातेची तयारी करायची, आरती करायची, सकाळ संध्याकाळ पोथी वाचायची। दशामाता बसलेल्या आहे समोर 4 नंबर सासूकडे, आणि मी पण स्वतः आम्ही नियम पाळतो, घरी पण दशामातेची पोथी नित्यनेम आम्ही सकाळी 8 वाजेचा आमचा टाईम आहे। तर सकाळी आरती वगैरे, दशामातेची पोथी, यातच 2 तास असे जातात की समजतच नाही। तर आज 4 वाजून गेले, आणि संध्याकाळी गोडधोड दररोज 10 दिवस नैवेद्य बनवावं लागतं, काहीतरी चांगले पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून बनवावे लागतात। बिना कांदा लसणचे राहिले तर अतिउत्तम, पण बिना कांदा लसणचे शक्यतो आम्ही बनवतो। तर 4 वाजले, पण अर्धा तासात करू म्हटलं, कारण 4:30ला चहा पाण्याचा वेळ होऊन जाईल। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। स्कंद 10वा आहे। मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की। स्कंद 10व्यामध्ये मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की। मेरी चूड़ियों पे कृष्ण, मेरी चुंदरी पे कृष्ण, मैंने नथनी गड़ाई रे कृष्ण नाम की। मैंने मेरे नयनों में गोकुल वृंदावन, मेरे प्राणों में मोहन मन भावन। मेरे होठों पे कृष्ण, मेरे हृदय में कृष्ण, मैंने ज्योति जगाई रे कृष्ण नाम की। मैंने अब छाया है कृष्ण अंग अंग में, मेरा तन मन रंगा है कृष्ण रंग में। मेरा प्रीतम है कृष्ण, मेरा जीवन है कृष्ण, मैंने माला बनाई रे कृष्ण नाम की। आता दशम स्कंद हा संपूर्ण कृष्ण भगवानच्याच लीला आहेत, आणि 9म स्कंद भगवान श्रीरामाचे आपण संपूर्ण चरित्र लीला ऐकल्या। आता दशम स्कंद हा भगवान श्रीकृष्णाचा आहे। काही जणांच्या कमेंट्स आल्या होते की ताई तुम्ही खूप फास्ट बोलतात, पण मग एकदम बी हळू बोललं म्हणजे लाईन लवकर होणार नाही, खूप वेळ लागेल। तर तुम्हाला तर समजतंय ना, मला असं वाटत आहे,
2-3 जणांच्या कमेंट्स आल्या की खूप लवकर लवकर बोलतात तुम्ही, तर हळू बोलण्याचा प्रयत्न करते. ते सवय झाली मला पटापट बोलायची, तर ती हॅबिट सुधारायला वेळ लागेल थोडा. तर आता दशम स्कंदाचा आरंभ होत आहे. भागवताचे फळ दशम स्कंद होय. दशम स्कंदाची कथा सांगताना शुक्राचार्य जणू काही आनंदाने फुलून गेले आहेत. ही शुक्राचार्यांच्या इष्टदेवतेची कथा होय. 7 दिवसात मुक्ती देणारा ग्रंथ तो म्हणजे भागवत पुराण होय. अनंत जन्माच्या साधना करूनही न मिळणारी दुर्लभ मुक्ती राजा परीक्षिताला 7 दिवसातच मिळाली. परीक्षित राजाचा प्रश्न होता, आज तर मरण व्यक्तीचे काय, नसती जीवनाच्या अंतिम श्वासातही विहारी विचार येणार नाही, असा उपाय योजावयाचा होता. शुक्राचार्यांनी विचार केला की जर राजा कृष्ण कथेत तन्मय होऊ शकेल तर त्याला मुक्ती मिळू शकेल. मुक्ती मनाला मिळत असते. जो कृष्ण भक्ती करतो त्याला मुक्ती मिळत असते, आत्म्याला नव्हे. काही आचार्य मानतात की आत्मा व परमात्मा एक आहे, तर काही आचार्य आत्मा व परमात्मा भिन्न मानतात. ते मानतात की आत्मा अंश आहे व परमात्मा अंशी आहे. आद्य शंकराचार्यांच्या सिद्धांत असा आहे की जीव आणि ईश्वर एक आहे. हा जो भेद दिसतो तो अज्ञानाने दिसतो. भेद औपदिक आहे, उपाधीमुळे भेद भासतो. वास्तविक तत्व भेद नाही. भेदांचे 2 प्रकार आहेत, स्वतः सिद्धी व अपोधिक. घोडा व गाय यांचा भेद स्वतः सिद्ध आहे. घोडा गाय होऊ शकत नाही, पण गाय घोडा बनू शकत नाही. औपदिक भेद, पाण्याचे वास्तविक स्वरूप शीतलता आहे. गरम पाण्याचे उष्णतेचे कारण उपाधी होय. वास्तविक पहिले तत्व आत्मा व परमात्मा, जीव व ईश्वर एकच होत. जो भेद दिसतो तो औपदिक आहे. घटकाश आणि महाकाश एकच आहे. जो भेद दिसतो तो घटामुळे. घट फुटला की घटघाश व महाकाश एक होऊन जातात. खरे पाहिले तर परस्परात 2 वस्तू मिळतात असे थोडेच होते, तर ते मुळात एकच आहेत. वस्तूत ते मिसळलेलेच आहेत. व्यापक चैतन्यच ईश्वर होय. व्यापकाधिष्ठात चैतन्यच परमात्मा होय. शरीर अधिष्ठित चैतन्य जीव होय. अविद्येच्या आवरणाने युक्त जे चैतन्य तोच जीव होय. अविद्येचे आवरण दूर झाल्यानंतर जीव व शिव एक होतात. उपाधीमुळे जीव व शिव भिन्न भासतात. हा वेदांतांचा सिद्ध आहे. हा जीव अंश बनवू शकत नाही. जर अंशातील अंश दूर झाला तर अंशीचे स्वरूप खंडित होतात. फुलांची एक पाकळी गळून जर पडली तर फुलांचे स्वरूप खंडित होते. अंशातून दूर झाल्यानंतर अंशीचे स्वरूप खंडित होते. म्हणून शंकराचार्य म्हणतात की जीव अंशाप्रमाणे आहे, पूर्णांश नाही. ईश्वर असा नाही की ज्याचे विभाजन होऊ शकते. तो फार व्यापक व चैतन्य आहे, सर्वव्यापी आहे. आकाशासारखा तो सर्वत्र आहे. जीव आणि ईश्वर एक नाहीत असे वैष्णव आचार्यांचे मत आहे. त्यांच्या मते जीव ईश्वरांचा अंश आहे. अंशीपासून अंश वेगळा जर झाला तरी अंशाचा नाश होत नाही. समुद्राचा एक अंश घेतला तर समुद्राचा नाश होत नाही. याचप्रमाणे अंशीपासून अशा वेगळा जर झाला तरी अंशीचा नाश होत नाही. त्याच्या स्वरूपातही परिवर्तन होत नाही. आम्ही सर्वजण एका राजाची प्रजा आहोत. माया एक दासी आहे. ती आमच्या लालन पालनासाठीच आहे, आम्हाला त्रास देण्यासाठी नाही. तर ती आम्हाला त्रास देईल तर राजा प्रभू तिला सोडून देईल. भगवंतावर घनिष्ठतेने प्रेम कराल तर मायेचे बंधन सुटून जाईल. गोकुळातील लीलेचे हेच तर रहस्य आहे. अतिसूक्ष्म बुद्धिवान व्यक्तीचे वेदांताच्या विवर्तवादाला समजू शकते. उमरी प्रधान व्यक्तीला वैष्णवाचार्यांचा सिद्धांत पसंत पडेल. शुक्राचार्य सावध करतात, कोणताही सिद्धांत स्वीकारा, मुक्ती मनाला मिळत असते, आत्म्याला नाही. आत्मा तर नित्य मुक्त आहे. जीवाला ईश्वर रूप माना किंवा अंश माना, तो आत्म्याहून भिन्न आहे. सुखदुःखाचा अनुभव मनाला होत असतो, आत्म्याला नाही. तरीही आत्म्यावर तसा आरोप करण्यात येत असतो. परीक्षिताला फक्त 7 दिवसात मुक्ती मिळवायची आहे, तर त्याचे मन भगवान श्रीकृष्णाशिवाय व अन्य कोणत्या वस्तूवर न जडेल तर त्याला मुक्ती मिळण्याचा संभव आहे. फक्त भगवंतामध्येच आपण लीन राहणार तर आपल्याला मुक्ती लवकर मिळेल. मुक्ती त्याला मिळत असते की ज्याचे मन मेलेले असते. ज्याचे मन मरून गेले त्याला मुक्ती मिळते. असे पूर्वजन्मांच्या शरीराचा नाश होतो, पण पूर्वजन्मांचे मन सोबत घेऊन जीवात्मानं या जन्माला येत असतो. मन षडायंद्राणी प्रकृतीस्थानी कर्षिती. कोणत्याही उपायाने मनाचे मन पण घालवायचे आहे. थोड्या
पाण्यात मासा नीट जगू शकत नाही व मरूही शकत नाही. मन जर सांसारिक विषयांचे चिंतन सोडून देईल तर ते ईश्वरात लीन करू शकते. मनाला सांसारिक विषयापासून दूर करून कृष्ण कथेत गुंतवून टाका. कृष्णाची बाललीला, गोपालन लीला यांचे स्मरण करा. मनाला प्रतिकूल गोष्टीपासून हटवून अनुकूल विषयांशी जोडून द्या. या कथेचा हेतूही हाच आहे. कथेचे ज्ञान, वैराग्य यांची वाढ होते. या कथेच्या श्रवणाने माणूस प्रवृत्तीपासून मागे वळण्याची इच्छा करतो. भागवत कथा ज्ञान, वैराग्य, कृष्ण प्रेम वाढवणारी आहे. भागवत कथा श्रोत्यांना कृष्ण प्रेमाचे वेड लावते. परीक्षित राजाचा संसार मोह नष्ट होऊन मन कृष्ण लीलेत तन्मय झाले तर त्याच्या मनाला निरोध होऊ शकेल. श्रीकृष्ण लीला निरोध लीला आहे. मनाचा विरोध करायचा आहे. जगाचे विस्मरण व भगवंताची आसक्ती निरोध होय. सांसारिक विषयाचे विस्मरण झाल्यावरच खरा आनंद प्रकट होतो. सांसारिक संबंध सुटल्यावरच ब्रह्मसंबंध जोडला जातो. जर खरा आनंद सांसारिक विषयात असता तर हे सर्व सोडून माणसाला झोपेची आवश्यकता असती, इच्छाच झाली नसती. कृष्ण कथा अशी आहे की ती जगाला भूल पाडते. जगात राहायचे आहे व त्याला विसरायचे आहे तर जगाला सोडून कुठे जाल? जेथे जेथे जाल तेथे तेथे संसार बरोबर आहे. संसार सोडायचा नाही पण त्याला मनातून काढून टाकायचे आहे. संसार राहून त्याच्यापासून अलिप्त राहायचे आहे. भागवत कथा भूक, तहान व सांसारिक भानगडीचे विस्मरण घडवते. दशम स्कंदाच्या प्रारंभी शुक्राचार्यांनी राजाची परीक्षा घेतली. शुक्राचार्य म्हणाले, 5 दिवसापासून एकाच आसनावर बसून आहेस. राजा, पाणी प्यायचे असेल किंवा काही खायचे असेल तर तू खाणे पिणे करू शकतोस. परीक्षित राजा म्हणाला, महाराज, अन्नच काय, पण मी पाण्याचाही त्याग केला आहे. ज्या तहानेने त्या ऋषींच्या गळ्यात मृत सर्प हार म्हणून टाकला होता ती तहान भूक आता मला मुळीच त्रास देत नाही आहे. याचे कारण हेच की आपल्या मुखाने वाहत असलेल्या हरिकथा अमृताचे मी पान करत आहे आणि या कथाचे रसपान केले तर मला भूक व तहान त्रास देऊ शकत नाही. अशा या कथा आहेत. राजाचे भाषण ऐकून शुक्राचार्यांना फार बरे वाटले. राजा सुपात्र आहे व जिज्ञासू आहे. कथेत अशीच तन्मयता असायला पाहिजे. कृष्ण कथा अनायासच संसाराचे विस्मरण घडवते. या कथेने जग भुलून जाते. कृष्ण कथा जगाचे विस्मरण घडवते. कृष्ण कथेचा महिमा असा आहे की जो देहाचा विसर पाळतो. या कथेत रंगलेले मन जगाची आठवण करत नाही. कृष्ण कथा सर्वांनाच आनंद देते कारण की तिच्यात सर्व रसांचा समन्वय आहे. ही कथा मुलांनाही आनंद देते आणि संन्याशांनाही आनंद देते. श्रीकृष्ण बालकांबरोबर बालक आहेत, तरुणांबरोबर तरुण आहेत. हे ज्ञानासाठी ज्ञानी आहेत, योग्यांसाठी योगी आहेत. श्रीकृष्ण भोगी आहेत पण रोगी नाही, योगीच आहेत. सामान्यपणे भोगी रोगी बनतो पण एकादश स्कंदाच्या वर्णानुसार श्रीकृष्ण 125 वर्षाचे आयुष्य पूर्ण करून स्वर्गात गेले होते. भगवान श्रीकृष्ण हे 125 वर्षाचे आयुष्य करून स्वर्गात गेले तेव्हा त्यांच्या डोक्याचा एकही केस पांढरा झाला नव्हता. माणसाचे मन कोणत्या न कोणत्या रसात गुंतलेले असते. या कथेत हास्य, शृंगार, करुण, भयानक आदी सर्व रस भरलेले आहे कारण की स्वतः श्रीकृष्ण रसरूप आहे. रसोबेसा म्हणजे बाललीला हास्य स्वरूप आहे तर रासलीले शृंगार रस आहे. चानूर, मुष्टी, कंस इत्यादींच्या हत्येत वीर रस आहे. कोणत्याही रसात रुची असो, कृष्ण कथा सर्वांनाच आवडते. हाच या कथेचा विशेष आहे. कन्हैयाचा सर्वांनाच 10वा रस देतो आणि प्रेम रस. कृष्ण कथेत सर्वश्रेष्ठ असा प्रेम रस भरलेला आहे. ज्याने प्रेम रसाचा आस्वाद घेतला आहे त्याला इतर सर्व रस अरसच होत. मीराबाईच्या शब्दात सांगायचे तर इतर सर्व रस कडू होत. साखर शिरडीने रस त्याजीने कडवो, ते लिंबडो धलमा, राधा कृष्ण बिना बिजू बोलमा. अर्थात कृष्ण प्रेम जी साखर व उसाच्या रसाप्रमाणे गोड आहे ते सोडून कडू लिंबाच्या सांसारिक रस का प्यावा. राधा कृष्ण वाचून इतर आणखी काय व का बोलावे. होय, रसाचा कृष्ण रसाचा आस्वाद घेणे हे काही सोपे नाही. नरसिंह मेहता म्हणतात, ए रसनो स्वाद शंकर जाने के, जाने शुक जोगी रे.
कही एक जाने व्रजने रे, गोपी भने रस सय्ये भोगी रे. अर्थात या रसाचा स्वाद शंकर, शुकदेव, योगी यांनी व्रजातील गोपी यासारखेच घेऊ शकतात. जगातील सर्व रस कडूपणानेच भरलेले आहेत. शृंगार रस आरंभी तर गोड वाटतो, पण शेवटी मात्र कडूच लागतो. इतर कोणत्याही रसात गोडी नाही. एक प्रेम रस असा आहे की फक्त गोड आहे. प्रेमाशिवाय प्रभूचा साक्षात्कार होऊ शकत नाही. श्रीकृष्ण प्रेमरूप आहे, तर अलौकिक प्रेम रसाचे दान करतात. प्रेम रसात नाही वासना, नाही विषमता, नाही स्वार्थ, नाही मी आणू तू गोपी म्हणते. लाली मेरे लाल की, जीत देखू तित लाल की, लाली देखन में गई, मैं भी हो गई लाल. गोपी कृष्णाला शोधण्यास गेली तेव्हा तिचे आपलेपणच नाहीसे झाले. ती कृष्णाशी एकरूप झाली. श्रीकृष्णासमोर मी व माझेपण उरत नाही. मानवी जीवनाची हीच विशेषता आहे की ते कृष्ण प्रेमाने वेडे व्हावे. दररोज परमेश्वराची प्रार्थना करा की देवा, तूच मला आपल्याकडे आकर्षित करून घे. माझ्यात अशी शक्ती नाही की मी तुला माझ्याकडे ओढू शकू, तर तू मला अशी शक्ती दे की आम्ही तुझ्याकडे ओढून जाऊ. तर म्हणून हे देवा, तूच आम्हाला आपल्याकडे ओढ. कृष्ण प्रेमात मन लीन झाले पाहिजे, बुडून गेले पाहिजे, डोळे प्रेम अश्रूने ओले झाले पाहिजे. तेव्हाच ब्रह्मसंबंध आपला आणि भगवंताचा होतो. तेव्हाच जीव ब्रह्मरूप होईल. ब्रह्मसंबंध सतत बनलेला असावा. सावध राहायला पाहिजे की पुन्हा कधी मायेच्या चक्रात मन फसू नये. राजा परीक्षिताप्रमाणे मायेशी फारकत व ब्रह्माशी योग जुळला तर 7 दिवसात मुक्ती मिळू शकते. ब्रह्मचिंतन करता जर मृत्यू आला तर मनुष्य मुक्त होतो. आता हे भागवत पुराण वाचता वाचता, ऐकता ऐकता, श्रवण करता करता मृत्यू जर आला तर मनुष्य डायरेक्ट मोक्ष प्राप्ती होते. प्रेम आणि विरह या 2 भावनात हृदय आर्द्र बनत आहे, तेव्हा कुठे रस अनुभूती होते. श्रीकृष्ण कथा सर्वांना आकर्षित करतात. सामान्यपणे जीवांचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रामर, दुसरा विषयी, तिसरा मुमुक्ष आणि चौथा मुक्त. अधर्माने धन मिळवणारा आणि अनीतीपूर्वक उपभोग घेणारा जीव प्रामर होय. धर्माचे पालन करून कमाई करणारा व त्या धनाने विषय सुखाचा उपभोग घेणारा जीव विषयी होय. सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा बाळगून तंदुनासार प्रयत्न करणारा जीव मुमुक्ष होय. कनक आणि कांता यांच्या रूपी मायेच्या बंधनातून मुक्त होऊन प्रभूत तल्लीन होणारा जीव मुक्त जीव होय. श्री महाप्रभूजी तर म्हणतात, राजस, तामस, सात्विक यापैकी कोणत्याही प्रवृत्तीचा जीव असतो तो कृष्ण कथेत आनंद घेऊ शकतो. म्हणूनच त्यांनी दशम स्कंदाचे 3 विभाग केले आहेत. सात्विक प्रकरण, राजस प्रकरण आणि तामस प्रकरण. श्रीकृष्ण कथा सर्वांसाठीच उपयुक्त आणि सर्वांनाच आनंद देणारी आहे. याचे कारण हेच की श्रीकृष्ण भोगही आहेत व महान योगही आहेत. याच कारणाने शुक्राचार्यासारखा विरक्त योगालाही कृष्ण कथेत आनंद लाभू शकतो. भगवान श्रीकृष्णांनी गृहाश्रम व संन्याश्रम यांचा समन्वय जगासमोर ठेवला. 16,000 राणीचे स्वामी श्रीकृष्ण भगवान संन्यासाच्या व्यासपूजेत अग्रक्रम मिळवतात. श्रीकृष्णाची दिव्यता तर पहा की ते 16,000 राण्यात राहूनही त्या सर्वांवर प्रेम करीत असताना कसे अनासक्त आहे. पती पत्नीने परस्परावर प्रेम करीत असताना अनासक्त राहावे. श्रीकृष्ण सर्व राण्यांवर प्रेम करीत होते, पण कुणातही स्त्रीत आसक्ती नसत. आजकाल तर लोकांनी प्रेम शब्दही कलंकित केला आहे. जेथे विकार व वासना आहेत तेथे प्रेम नसून मोहच आहे. श्रीकृष्णाच्या वैकुंठ गमनाचे शुक्राचार्यांनी वर्णन केले आहे. त्यावेळी तरुणालाही लाजवशील अशी दिव्य कांती श्रीकृष्णाच्या मुखावर झळकत होती. 125 वर्षाचे वर होऊनही त्यांचा एकही केस पांढरा झाला नव्हता. 125 वर्ष झाले तरीही त्यांचा एक केस सुद्धा पांढरा झाला नव्हता. एकही दात पडला नव्हता. असे होते त्यांचे दिव्य स्वरूप. याच कारणाने ते योग्यालाही प्रिय होते. खऱ्या महायोग्याचे तर हेच लक्षण आहे की तो कधीही आजारी पडत नसतो. जो खरा आहे की जो खूप पुराण श्रवण करतो, पुराणे वाचतो, तर कधी आजारी पडत नसतो. एखादा योगी जर आजारी पडत असेल तर समजावे की त्याच्या योग्य अभ्यासात कुठे काहीतरी चूक आहे. श्रीकृष्ण योगी व भोगी दोघांनाही प्रिय आहे. श्रीकृष्ण लीलेत तर सर्व प्रकारचे रस दिसून येतात. साधारणतः साहित्यात 9 रस आहेत. 9 रस कोणते कोणते? हास्यरस, वीररस, करुण रस, शृंगार रस, बिभत्स आदी. श्रीकृष्णाचे हास्य व विनोद ही अद्वितीय आहे. श्रीकृष्णाच्या वीर रसाचे तर अनेक ठिकाणी महाभारतात वर्णन केले आहे. श्रीकृष्ण प्रेम स्वरूप असल्याने परिपूर्ण माधुर्य रसाने भरलेला आहे. म्हणून कोणत्याही रसाची रुची असो ती पुष्ट झाली पाहिजे. तीच प्रेम रसाची प्राप्ती करून देण्यास समर्थ असते. लौकिक आसक्ती हळूहळू कमी नष्ट होईल, पण अलौकिक श्रीकृष्णाची आसक्तीरूप भक्ती प्राप्त होऊन जीवन सफल होईल. महापुरुष श्रीकृष्ण लीलेला निरोध लीला म्हणतात. मनाचा निरोध झाल्यावर मुक्ती सुलभ होते.
मनाचा लय ईश्वरातच होऊ शकतो, अन्य कोणत्याही वस्तूत होऊ शकत नाही. कारण संसार जड आहे, मन जड नाही. दूध आणि साखर सजातीय आहे, पण एक दुसऱ्यात मिळू शकतात. दगड सजातीय नाही म्हणून ते एकरूप होऊ शकत नाही. याचप्रमाणे मन संसारातील जड पदार्थांशी एकरूप होऊ शकत नाही. मन नाही तर पूर्णता जड नाही, पूर्णता चेतन, ते अर्धचेतन व अर्ध जड आहे. परीक्षित राजाचे मन सांसारिक विषयापासून आता परावृत्त करून श्रीकृष्णाशी एकरूप झाले. मुक्ती प्राप्त करून देण्यासाठीच हा दशम स्कंद रचला गेला आहे. ज्यांना मुक्ती पाहिजे असेल त्यांनी दशम स्कंदाचा श्रवण करावा. दशम स्कंद तर भगवंताचे हृदय आहे. आता येथे भगवंताच्या हृदयांचे वर्णन आहे. त्यात श्रीकृष्णांचे लीलांचे वर्णन करण्यात आले आहे. पण भगवंताचे साक्षात हृदय आहे हा दशम स्कंद. अनेकांना प्रेम वेडे करून सोडले आहे या दशम स्कंदाने. राजा परीक्षित म्हणाला, महाराज, आपण सूर्यवंशाची कथा विस्ताराने सांगितली, पण चंद्रवंशातील श्रीकृष्णाच्या कथा संक्षेपणाने सांगितली. कृष्ण कथा व योगी व भोगी दोघांनाही आवडणारी आहे. शुक्राचार्यांनी तसा तर सर्वस्वांचा त्याग केला, पण कृष्ण कथेचा मात्र त्यांनी त्याग केला नाही. त्यांनी महर्षी व्यासांनाही सांगून टाकले होते की तुम्ही माझे पिता नाहीत, मी तुमचा पित्र नाही. पित्याचा तर त्याग करू शकले, पण कृष्ण कथेचा मात्र त्याग केला नाही. अशा या शुक्राचार्यांनाही आवडणारी ही कथा आनंद देणारी आहे. शुक्राचार्यासारखे विरागीही कृष्ण कथेचा मोह सोडू शकले नाही. मनाला निर्विषी करा, त्याला कृष्ण कथेत गुंतून ठेवा. चिंतन करायचे असेल तर कृष्ण कथेचे करा, राम कथेचे करा. मनाला निर्विषय करण्याचा आदेश वेदांतही देतो. हे फार कठीण आहे. जे कृष्ण कथेचा ज्यांना वेड लागलं तो खूप भाग्यवान आहे आणि त्यांना वैष्णव असे म्हणतात. मनाला प्रतिकूल विषयांपासून हटवून अनुकूल विषयांशी जोड द्या. वेदांत म्हणतात तर आत्म्याला बंधनच नाही, तर मुक्तीचा प्रश्नच कुठे येतो. वैष्णवांना भगवत सेवेमध्ये असा आनंद मिळतो की ते मुक्तीचीच इच्छा करत नाही. योगी जोपर्यंत डोळे मिटून समाधात बसलेले असतात तोपर्यंत त्याचे मन स्थिर राहत नाही. पण योग्य अवस्थेत जागे झाले, योगा अवस्थातून जर जागे झाले आणि जागे झाल्यानंतर डोळे उघडल्याबरोबर मन चंचल होऊन सांसारिक विषयामध्ये गुंतून जाते. आपलं का असे ना, आपण बी पूजाला पाठ करायला जातो त्यावेळेस आपण भगवंताच्या सानिध्यात राहतो. पण जसंच आपण भगवंताचे व्रत कथा पूजा पाठ झाल्यावर आपण परत घरात घुसतो तर आपले परत मन संसारामध्ये लागते. माझ्या मुलाला काय आवडतं, मुलीला काय आवडतो, मग मिस्टर काय खातील, मग सासू काय खाईल, सासरा काय खाईल. आपले मन हे सांसारिक विषयांकडे जोडून जाते. ज्या वेळेस आपण जेवढे डोळे मिटून आपण भगवंतासमोर बसतो तेवढे मन आपलं स्थिर राहते आणि भगवंतापर्यंत आपले मन पोचते. पण ज्या वेळेस डोळे उघडताच बरोबर मन कसं चंचल आहे, चला 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 पटकन स्वयंपाक करायचा, कपडे धुवायचे, भांडे घासायचे, मन सांसारिक विषयांकडे आपलं गुंतून जातं. विश्वामित्रांनी 60 वर्ष डोळे मिटून तपश्चर्या केली होती, पण डोळे उघडून पाहताच मेनकेच्या पाशात लगेच फसले होते. किती वर्ष? 60 वर्ष. अहो, उघड्या डोळ्यांनी व उघड्या कानांनी जी समाधी लागते ती खरी समाधी होय. साधी सहज समाधी भली. समाधी 2 प्रकारची असते, जड आणि चेतन. जड समाधी ती होय की जीत योगी बलपूर्वक मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. मनावर असा बलात्कार करणे चांगले नाही. कधी कधी असे योगी रोगीही बनतात. याचे कारण हट्ट योगाची निंदा केली आहे. हठ योगाला भक्तीची जोड नसली तर योग निरर्थक आहे. मनावर बलात्कार करण्यापेक्षा त्याला प्रेमाने समजावून वश करणे चांगले असते. मन सज्जन आहे, पण मनाला सत्ता नाही. मनावर आत्माची सत्ता चालते. मन आत्म्याच्या ज्ञानाने चालते. आत्म्याच्या आज्ञानुसार मनाला चालवेच लागते. मनाला शाश्वत नपुसक म्हटले गेले आहे. आत्म्याच्या संतेने व आज्ञेनेच मन धावू शकते. योगी मनाला बलपूर्वक ब्रह्मरथात स्थापित करतात. त्यावेळी त्याचे मन जड होत असते. जड समाधीत शरीराचे भान नसते. जड समाधीच्या तुलनेत चेतन समाधी श्रेष्ठ होय. गोपींची समाधी चेतन समाधी होय. त्या कान बंद करून किंवा डोळे मिटून बसत नव्हत्या, तर त्या उघड्या कानांनी व उघड्या डोळ्यांनी कृष्ण ध्यानात तन्मय होऊन जात असे आणि त्या तर आपल्या कानात व डोळ्यात कृष्णालाच बाळगतात. त्या गोपींना पाहूनच उलटा उद्धव सरळ झाला होता. या गोपी तर उघड्या डोळ्यांनीच समाधी लावून बसत. जेथे जेथे त्यांची दृष्टी जात असे तेथे तेथे त्यांना कृष्ण दर्शन होत असे. यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र माधवा. समाधी अशी सहज लागायला पाहिजे. म्हणून उद्धवांच्या निर्गुण निराकार ब्रह्माच्या आराधनेची गोष्ट ऐकून गोपी म्हणाल्या होत्या, नारदा, आम्ही तर उघड्या डोळ्यांनी सर्व साकार ब्रह्म श्रीकृष्णाचे दर्शन घेत असतो. म्हणून साकार ब्रह्म सोडून
तुमच्या निराकार ब्रह्माचे ईश्वराचे चिंतन का करावे? उद्धवा, जो डोळ्या उघड्यांनी ब्रह्माचे दर्शन घेऊ शकत नाही तोच आपले डोळे मिटून ललाट ब्रह्मदर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तर कृष्णाचे दर्शन चिंतन ध्यान करीत असतो. डोळे बंद करूनच जो समाधीस्थ होऊ शकतो त्याचे मन डोळे उघडल्याबरोबर संसारात भटकण्याचा संभव असतो. गोपी गृहाश्रमी असूनही महापरमहंस होत्या. ब्रजवासी जन उत्तम उत्तम परमहंस होते. जो सर्व बाह्य जीवनापासून अलिप्त होऊन श्रीकृष्ण प्रेमात तन्मय होत असतो तो परमहंस होय. श्रीकृष्ण महागृहस्थ व महासन्यासी होते. घरात राहूनही संन्यासी जीवन कसे जगले जाऊ शकते? श्रीकृष्णांनी दर्शवले आहे की दिवसातून 13 वेळा भोजन करीत असत. किती? 13 वेळा. आणि 16,000 राण्यांचे पती होते. आणि तरीही ते अच्युत युवा होते. ते कधी जीर्ण होत नाही, कधी वृद्ध होत नाही. आणि अर्जुन व दुर्योधन या दोघांनाही ते समान दृष्टीने बघत असत. दोघांनाही सहाय्य करत असत. अर्जुन श्रीकृष्ण त्यांनी दोघांनाही सहाय्य केले होते. यदुवंश व सुवर्ण द्वारका यांचा नाश झाला तरीही त्यांनी मनशांती अविचल राहिली. भागवत परमहंसाची संहिता आहे. परीक्षिती म्हणतो, शुकदेवा, आपण विरोगी योगी आहात तरी आपण कृष्ण कथेचा त्याग करू शकत नाही. कथा माणसाचा थकवा घालवतो. भगवंताची कथा आतुरता वाढवते. वारंवार ऐकून तृप्त होत नाही. श्रीखंडासारख्या पदार्थांचे भोजन करून विषय सुख अनुभवन उपभोगन ही तृप्ती मिळते व त्यांचा कंटाळाही येतो. पण ही तृप्ती किंवा कंटाळा कायम टिकत नाही. जर ते कायम टिकू शकले तर हा भवसागर पार होऊन जाईल. महाराज, मला कृष्ण कथा ऐकण्याची इच्छा होत आहे. विस्ताराने आपण मला कृष्ण कथा ऐकवा. प्रभू श्रीकृष्णांच्या बाललीला अशा सर्व लीला मला ऐकवा. आपल्या चरणांना स्पर्श करून प्रणाम करून मी आपली प्रार्थना स्वीकारतो. मग राजा परीक्षितने शुक्राचार्यांना सांगितले की मला श्रीकृष्ण कथा आता ऐकवा. तर आता शुक्राचार्य म्हणाले, बरेच दिवस झाले तू काही खाल्ले नाहीस, प्याला नाहीस, म्हणून तू थोडे पाणी पी आणि नंतर कथा ऐक. परीक्षित राजा म्हणाला, मला काही दिवसापूर्वी मी भुकेने व तहानेने व्याकुळ होऊन जात होतो. पण एकदा शिकार करण्यास वनात गेलो होतो तेव्हा या भूक तहानेच्या व्याकुळतेने मी एका ऋषीचा अपमान देखील केला होता. पण आपल्या तोंडून ज्या कथा ऐकत असताना मला भूक लागत नाही, तहान लागत नाही आणि कसलाही त्रास होत नाहीये. बस आपण कथाच ऐकत राहावा असे मला वाटत आहे. शुकदेव म्हणाले, राज, श्रीकृष्ण कथेवर तुझे प्रेम पाहून मला फार आनंद होत आहे. जेव्हापासून कृष्ण कथा रूपी गंगा प्रकट झाली तेव्हापासून भगीरथी गंगेचे महत्त्व कमी झालेले आहे. भगीरथी गंगेत स्नान केल्याचे शारीरिक मलिनता दूर होते, पण मानसिक मलिनता मात्र कृष्ण कथेमध्येच घालवली जाते. ज्याला मानसिक त्रास आहे त्याने कृष्ण कथा ऐका. कृष्ण कथा रूपी गंगा इच्छा असेल तेव्हा प्रकट होते, पण भगीरथी गंगा मात्र दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी प्रकट होणार नाही. शुक्राचार्यांनी राधाकृष्णाची आता प्रार्थना केली आणि सांगितले की आता मी श्रीकृष्णांच्या कथांना सुरुवात करत आहे. तर आता आपण श्रीकृष्णांच्या कथेला आता सुरुवात होणार आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये प्रभू श्रीकृष्णाच्या आता आपण कंसाचे कसे पाप वाढले आहे आणि कंसच्या घरी कसे भगवान श्रीकृष्ण उतरले आहेत, तर अशी श्रीकृष्णाची कथा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया प्रभू श्रीकृष्णांच्या कथा. तर त्या अगोदर चॅनलला नवीन असणार तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकला आहे तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.